ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तिसार अध्याय 35. या अध्यायाच्या पठनाने घरात सुख शांती निर्माण होते. अध्याय 35 प्रारंभ. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जयाजी करुणा करा पंढरीशा रुक्मिणीवरा. दीनबंधो दया सागरा पुढे ग्रंथ बोलवी. तू दयाळ विश्वंभर बहुधा अर्थी हे चराचर. भरण करीसी जन्म दिल्यावर कामनते दक्षिणी. तरी मम कामनेचा अर्थ की ग्रंथाक्षरे व्हावी रसभरीत. तरी ग्रंथांतरी भराभर उदित विश्वंभरा होई का. मागिले अध्यायी उत्तम कथन. रेवणनाथाचा झाला जन्म. सहन सारुके कृषी कर्म बोलनिया दाविले. दाविले परी दैव्य करून अवचड देखीला अत्रिनंदन तो जो शंकर सेवक तया लागून तेची प्राप्त होत असे. हिरा तेज गूढ स्थाना लागून दडे तरी तया काळी हिरकणी. बेटी लागी येत दावणी लोहा लागी चुंबक. का हंस पक्षी भक्षणात कदा न बक्षी मुक्ता विरहित. जरी गुदला पिंजऱ्यात तरी त्याची भक्ष बक्षीत असे. तेवी रेवण योग मूर्ती मार्गेच भेटला अवचट गती. दुग्धा लागी शर्करा निश्चिती लवण काही मिरवेना. असो ऐसा अवसर त्यात घडला परी अबुद्धिवंत सिद्धिकळा घेऊन चित्तात अत्रिशुद्ध वडिला. दत्त केले शहाणपण किंचित कळा त्या दाखवून. रक्षुनी आपले सकळ भूषण गेला निघून महाराजा. जेवी मरकटा चने देऊन मार्गी हिंडविती बुद्धिमंत प्राणी. तेव अत्रि आत्मज करणी करुणी गेला महाराजा. एरीकडे रेवणनाथ वृषभ ठेवून स्वशेतात घेऊन या सिद्ध आवत करिता झाला महाराजा. सकळ शेत झाल्या पाठी नागदोर कवळणीकर संपोटी. आवत मार्गी फिरत जेठी गायना ते आरंभिले परी दत्त वचन मंत्र प्रयोगे. गाय गायन दत्त महिमा ऐसे म्हणून वृषभाते बोलत असे. एरी महिमा ऐसे वचन सहज बोले प्रयोगाने. परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रकट झाली ते ठाई. सिद्धी येऊनी आवतापाशी म्हणे कामना कोण तुझीच येऊ. म्हणे तव नामासी श्रुत माते करी का. एरी म्हणे मी सिद्धीपूर्ण देहधारी महिमान. ऐसे एकदा उत्तमोत्तम दत्त बोल आठवला. जेव्हा सिद्धी दत्त देता ते सिद्धीची सकळ वार्ता सांगून या रेवणनाथा गेला होता महाराजा. की हा प्रयोगिता मंत्र महिमा नाम्य सिद्धी पवित्र प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त. कामने ते पूर्वावया. मागणे जे आर्थिक कामना मनी तू तीस दाखवी बोलणी. मग तितके कार्य लागून सकळ कामना पुरवेल. म्हणशील काय आहे प्रताप तिच्या. तरी वदता नाही आपले वाचा. सकळ भोग जो महीच्या प्राप्त करील शिनार्दे. कानांतरू पाषाण परत जितके असतील महीवर. तितके कल्पतरू साचार करून देईल क्षणार्दे. आणि तुळवट जेथे पाषाण खाणी तयाची दावी अपार करणी. परिस्थिती चिंतामणे करून दावी क्षणार्दे. भूषण धनकनक राशी अपार दावी नगा ऐशी. जे जे वर्तेल स्वकामनेसी तो अर्थ पुरविल बा. ऐसे सांगोनी अत्रि आत्मजे ओपिले होते मंत्रबीज. ऐसे श्रुत होता सहज दाटला होता गर्वाने. परंतु निस्पृह होता आनंद भरीत. हाकीत होता शेतात आऊत. मंत्र प्रयोगी विचारित सहज सिद्धी केलेसे. परी महिमा सिद्धी भिट्ट त्याते अधिक झाला आनंद भरीत. म्हणे सतपंथी सांगून दत्त गेला असे महाराजा. मग हातीच्या सोडणी आवत दोर तिथे बोलता होय उत्तर. म्हणे शेती पैल असे तरुवर छाये करून वेष्टीला. तरी त्या शीतळ छायेत कनकाच्या राशी अपरिमित. कनक करी एक क्षणात चमत्कार दावी का. दृष्टी पडता कनक राशी. मग मी म्हणेन सिद्धी तुझची. मग जे कामना होईल देहासी ते मी तुझला सांगेन. तरी हे ऐसे परीक्षा वचन आधी द्यावे मजकारण. जैसा मोहरा सूत गुंडोनी अग्नि रक्षे परीक्षे. की पक्षी कुळाते हंस दृष्टी. परीक्षे ओपी पैतोय वाटी. की परिसा पारक पाषाण थाटी. लोह मिरवी कनकाते. तेवी आता परीक्षा पण दावी मिरवणी अपार सुवर्ण. त्याने मग संशय विरहित होऊन गोड होईल चित्ताते. ऐसे बोलता रेवणनाथ सिद्धी आश्चर्य हास्य करीत. म्हणे महाराजा एक क्षणात कनक धने भरीन सकळ मही. मग सहज करुणी कृपादृष्टी विलोकितसे महिपाठी. तो नगा समान कनक धन राठी. अपार राशी मिरवल्या ते पाहुणे रेवणनाथ म्हणे माते तू आहेसी सत्य. तरी आता सन्निध माते येऊनी रक्षिका. तू सन्निध्य असता सर्व काळ पुरविसी सकळ इच्छा फळ.
ऐसे बोलता ती वेल्हाळ बोलती झाली तयाते म्हणे सनिध्य राहीन आता परिगुप्त वर्तेन जगाकरिता तुवा न दरोडी धरावी दर्शन स्पृहता काय तुझे करीन मी कार्य तुझे करीन मी मग अवश्य म्हणे रेवणनाथ कार्य संबंधी असावे उदित मग कनक धनराशी गुप्त अदृश्य सिद्धी मिळविला त्यावरी सायंकाळपर्यंत शेती प्रेरिले समग्र आवत मग गुरासभे येऊन गोठगणात वृषभाते बांधिले रात्री करुणी सैनिक शयंत उदय झाले द्वितीय दिन मग मनात म्हणे ब्रह्मानंदन व्यर्थ का कष्ट कष्टावे शेती सायंकाळपर्यंत संवत्सर हाकावे आवत तरी आता कष्ट केवळ ते व्यर्थ शरीरा शिरवावे निधान असता आपल्या हाती दैन्य भोगावे कवण्या अर्थी परिसर लादला धनप्राप्ती मिळवू का जावे देशांतर सुरसुरभी असता घरी तक्र मागावे घरोघरी चिंतामणी ग्रीवे माझारी असता चिंता का भोगावी अशा कल्पना आणण्याची ती सोडून दिदले जाणे शेती तो दिन येत प्रहर मिती सहन सारूक बोलत असे म्हणे वत्सा सोडणी आवत गृही बेसलासी कवणे अर्थ एरू म्हणे जावणी शेतात काय ताता करावे कष्ट करिता रात्रंदिवस काय मिळवले फळास एरू म्हणे धान्य खावयास पिकवावे पाडसा शेत पिकलिया अपार करणी मग सुख भुगुणी अवनी नातरी भ्रांती खावया लागुनी पुढे होईल बाळका ऐसे एकोणी तात वचन म्हणे कष्टे पिकवावे शेती अन्न तरी आपले गृही काय मिळून म्हणून आता कष्ट करावे एरू म्हणे बा आपल्या गृहासी काय आहे न कळे मजसी नित्य स्थापन येरेरा करड्यासी दिवस करी लोटीत असे एरू म्हणे बोलसी कोठे सदन भरलेसे कनक कोठे जाऊनी पहा खरे कोठे बोल माझे महाराजा तो हासुने सहज स्थिती गमन करीत असे धवळारा प्रती तो कनकधन राशी अपरिमिती गृहा माझी मिरवत असे ते पाहुण्या सहन सारूक चित्ती आश्चर्य माने दुर्दिक म्हणे कैसे झाले कौतुक बाळबोळे करून या मग परम होऊनी हर्षयुक्त म्हणे वरदवाणी आहे सत्य कोणी अवतारी प्रतापवंत सिद्ध मुनी हा असे मग तो सहन सारूक कृषी कदा न सांगितवण्या कार्य असे प्रमाण मानून त्याच्या बोलासी तदनुसार वर्तत असे मग तो रेवण ब्रह्मसूत काय करीत असे नित्यानित्य बुद्धल ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदत असे ते पांतस्थ येता मुक्कामासी पाचारुणी नेत असे सदनासी कामणे समान आहारासी अन्न देत असे नित्यशा मग गावात पडली एक हाक की रेवण देत अन्न उदक मग चुंगावर चुंगा लोक पांतिक संवत्सर सत्वरे धावती मग जैसी ज्याची इच्छा गहन तैसी पूर्वी नाथ रेवण वस्त्रपात्र अपारधन देवया बोळवी रोग भोगादी मनुष्य येते ती सर्व दुःखांची पावनी शांती धन्य म्हणून गृहासी जाती यश कीर्ती वर्णित पै मग जगात होऊन प्रसिद्ध सर्वत्र मध्ये धन्य हा सिद्ध देश विदेशी जगाचे वृंद रेवण सिद्ध म्हणतारे तो कोणे एके दिवशी मच्छिंद्रनाथ मही करीत नाना तीर्थ बुंदल ग्रामी अकस्मात मुक्कामाथे पातला वस्तीसी धर्मशाळेत राहून करीत बसला श्री गुरु चिंतन तो त्या गावीचे काही जण धर्मशाळेत पातले येताची त्यांनी देखीला नाथ मंदी बाबा उतरलासी येत तरी सारावया आपोला भक्त रेवण सिद्ध पाहावा एरू पुसे त्या ते वचन रेवण सिद्ध आहे कोण मग ते सांगते मुळापासून कृषी कर्मिक शोध हा याचे ऐकता मच्छिंद्रनाथ चावणी पाहे अंतरी गुप्त तो दृष्टी देखता म्हणे चित्तात अवतार असे हा एक आमोच्या संगती पूर्णांश हा नारायण प्राज्ञ चमस तरी प्रसन्न कोण झाला यास शोध करू दयाच्या पुन्हा येऊन धर्मशाळेत लोकांशी म्हणे गुरु कोण याते कोण मिळवला जगाचे निज देहाचे नाम सांगा तब ते म्हणते बाबानाथ आम्हा नाही माहीत मग स्तब्ध राहून मच्छिंद्रनाथ काय करी महाराजा पक्षी कुळा ते पाचोरणी घालिता झाला इच्छा भोजन एका करी बैसवून तुष्ट करून बोलवी शिरीस कंदी पक्षी मेळा मच्छिंद्र बैसून घेई सकला जाय म्हणता उता वेळा अमराते जाती मग पाचारुणी वंचरासी त्यासही देत आहारासी आपुले हस्ते व्याघ्रसिंहासी ग्रास देत माझ्या महाराजा ऐसे होता काही एक दिवस लोकमती महापुरुष हा ईश्वरची म्हणून यास श्वापद विहंगम स्पर्शिती मग धन्य धन्य म्हणून ख्याती रेवण सिद्धासी सांगते म्हणते आला आहे एक जती सर्वापरी अद्भुत विहंगमादी श्वापदगण सहज घेत असे पाचारण तेही येथे संशय सोडून भेटी लागी तयाच्या करीस कंदी करुणी आरोहण अन्नोदकाते सेवून ज्या म्हणता करीती गमन तृप्त मना मिरवणे म्हणाल बोलणे व्यर्थ चावटी तरी आपण पाहावे तया दृष्टी पक्षी श्वापदे कोट्यानुकोटी तयापाशी येताती ऐसे कोणी रेवण सिद्ध पाहू चालेला प्रताप सिद्ध तो येता देखील पक्षियांचे वृंद करी शिरी मिरवले ते पाहुणे आश्चर्यवंत म्हणे वंचरी केसे सांडिले द्वैत तरी फेडू या संशया ते प्रत्यक्ष सिद्ध कोण हा मग शीघ्र येऊन आपले सदने जावणी बेसे एकांत स्थानी म्हणे दत्तमंत्र प्रयोगिनी प्रत्यक्ष करू सिद्धी ते मग होता प्रत्यक्ष सिद्धी म्हणे महाराजा विशाळ बुद्धी कवण कामणे काय सिद्धी प्रत्यक्ष केले तुवा माते
एरू म्हणे हो कृपास रीते तुष्ट करीसी सर्व जनाते त्याची रीती पक्षी कुळाते तुष्ट करी श्वापदे की तुष्ट करीसी तरी कैसे हारुणी त्यांच्या देहबुद्धीस मग सन्निध स्वांगास संगोपावे जननीय. एरी एकोणी वागुत्तर म्हणे महाराजा पक्षी आणि वंचर होणार नाहीत अद्वैत पर ब्रह्मवेत्या वाचुनी जो स्थावर आणि जंगमात सर्वांचे नादे हृदयात तयाची या गोष्टी ह्या निश्चित जो अद्वैतपणे बसत असे. हे महाराजा एक बोला जो जळ रूपीच होऊन ठेला तो जळा माझी मिळावया अशक्य काय उरेलची. ते बी ब्रह्मपरायण होता मग चराचरी नुरे द्वैत वार्ता अद्वैष्टा झाला सर्वभूता चराचरी महाराजा. मग तो प्राणी सर्वभूत जगाते मानी आपता आणि मग तेही मानती त्या ते सका सोयरा की आपुला. तरी आता श्लाघ्यवंत आदी वावे ब्रह्मव्यक्त तरी त्यावरी बोले रेवणनाथ मन ब्रह्मव्यक्त करी माते. एरी म्हणे चातुर्यकानी अत्रिनंदन तुझ्या स्वामी त्यातेच तवणे ओगमे साध्य करून घेई का. तुझी जो साह्य झाल्या जाण मग पक्षी श्वापदादी अद्वैत पण काय असे तेवढे कठीण देवादिक येतील की. सवरलोक भोरलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर अनेक चरण सेवा दोन्दिक वाचतील मग तुझी. ऐसे सिद्धी बोलता वचन चिंती म्हणे हेची करीन मग सर्व त्याग करून काननात प्रवेश. जया ठाई भेटला दत्त तेथे जाऊनी बेसला नाथ दत्त स्मरणी ठेवणे चित्त वाट पाहे भेटीची. मणी दाटला भेटीच्या योग तेने अनुदकाच्या झाला त्याग मग दिवसेंदिवस शरीर भोग शुष्क काष्ट दाहित असे. चालले तरुचे पर्णभक्षण येतचे काय जे करून दत्त वियोगे भेटी करणे काय वाचे बेदला. मग ते पाहुणी मच्छिंद्रनाथ म्हणे हा लागला प्रयत्न तरी कोण गुरु आहे त्या ते समजला नाही अद्यापी. हा गुरु तो कैसा ऐसा कैसा काळरत्ना दृढतर घालून पासा गेला आहे अभ्यास भासा निष्ठुर मन करून या. मग रेवण सिद्धाच्या प्रताप पुसून घेतला जनमुखे माप ते म्हणती तो आहे जगबाप परोपकारी असे की. किती एका घातले इच्छिले अन्न किती एका दिले अपार धन अपार जगाचे आकिंचपण अर्थार्थी हरित असे. ऐसे एकोणी जनाची गोष्टी चित्ते म्हणे हा प्रताप कोठे सिद्धी सकळ साधला जेठी कोठे तरी गुरुकृपे. तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन त्या सिद्धी ते पाचरण वृत्तांत श्रुत व्हावागे. मग अनिमा गरिमा लघिमा महिमा ऐशित्व वशित्व प्राप्ती प्रकामा आणि ऐसा अष्टसिद्धीनामा प्राचार्य प्रत्यक्ष होता त्या शुभानाने श्रीनाथाच्या लागल्या चरणी. नाथ म्हणे त्या ते पाहुणे उत्तर माझे ऐकावे. रेवणसिद्ध हा महापुरुष त्याचे सिद्धी दासत्वास कोणती सांगा आहे आम्हास गुरुवाक्य करून या. तर ती बोलती झाली महिमा माते ओपिले दास्य नेमा श्री दत्तात्रेय योग धर्मा मंत्रसिद्धी करून या. मग दत्तात्रेय हा एकूण गुरु म्हणे हा बंधूचे साचारू आहे तरी सर्वापरू हित इच्छिने तयाचे. जैसा अर्धपिंडी भाग मारुती देही उद्भवला योग परी सीताहरणी भोगिला भोग साय होनी तयाचे. किंवा मागील संगे करून गोपाळ झाले वानरगण सर्व साह्य होऊन महात्मे कृष्ण वाढविला. तेवी आपुले ऐसीमती चमस नारायण स्वसंगती तरी या रेवण सिद्धाप्रती साह्य आपण व्हावे सर्वस्वी. मग तेथून निघे अतिवेगे गिरणार पर्वती आला चांग भेटूनी अत्रि आत्मजयोग रेवण सिद्धाचे वृत्त कथियेल. सलीलपणी चरणी माथा ठेवून म्हणे अनाथनाथा हे गुरुराजा दयावंता साधक हिताभास करू. तरी अवनी अवतार पूर्ण प्राप्तिक चमस नारायण तो तुम्हाकरिता क्लेश दारून महिलाही भोगीत असे. निर्वाण धरुणी चित्ती बेसला आहे काननाप्रती तरी कृपा बोध मारुद्गती तयावरी सिंचावा. आहा एक सिद्धी आणून त्या भास घालून गळा दृढोत्तर फास तरी तो फास झाला क्लेश मरणवाट त्या जागे. जेथे झाली तुमची भेटी तेथेची बसला काननपोटी आहार तेजुनी प्राणकट्टी आणून या ठेवला. त्वचा झाली अस्ति व्यक्त देहीचे रुधिर आटले समस्त प्राण कासावीस चक्षुश्वेत कार्पासा सम दिसताते. सर्वांगीच्या शिरा दृश्य झळझळीत दिसती महापुरुष पोटपाट एक क्लेश हरिकठी सम मिरवत. तरी महाराजा सदैव माऊले वस्ता करावे काय इथले अवकृपा करणे नव्हे भले महिलागी मिरवावे. लोकाचे कनक करी परीस तेने सांडिला पाक रस तरी परीस ऐसे कोण त्यास म्हणून दगड मिरवेल की एक तमाच्या अरिपूर्ण तेने सोडिले चांगुलपण मग सविताराज तया कोण महिलागी बोलेल की. आपुला वरत पाणी स्पर्शला जाय मोळी लागुनी मग तो सर्वा लागुनी अवनी ठेंगणेपणी मानित असे. याची चाल सहज स्थित गुरुची असे कृपामूर्त तरी रेवणनाथ देय आहोत कष्टानळी न सांडावे.
पहा जीवने केली लावणे सुख आणले थोरपणे, ते शुष्क केल्या मोहे करुणे बुडवू न शके जीवन ते. त्याची नीती पियुषाभास सेविल्या ओपी संजीवनीपणास, ते पुढे कोपल्या मृत्यूपदास पाठविल की महाराजा. तरी त्या पियुष रसाच्या गावी स्वप्ना माझी मृत्यू नाही, तेसे तुमच्या हृदयी अवधारे बहु वसत असे. ऐसे बोल त्या युक्तिवानाचे एकूणी दत्त हृदयी प्रेमनाचे डोलावणे ग्रीवासाचे साह्य करी आनंदे. मग तो उदार शांत दाता सवे घेऊन मच्छिंद्रनाथा व्यान अस्त्र जल्पुनी चित्ता तया ठाई पारला. परी त्या उभय भव्य मूर्ती जैसे उतरले दोन गबसती, की इंद्र वाचस्पती प्राज्ञिकपणी मिरविले, की एक हरी एक हर, की दोन मंद्राचल किम्यागार प्रेम मारुता होऊनी स्वार तया ठाई पातले. तो एताची देखील रेवणनाथ कृषी शरीर काष्टवत अस्थिमय प्राण व्यक्त वाट पाहे दत्ताची. अतिक्लेशी कंठी प्राण पाहुणे श्रामला अत्रिनंद प्रेमे कवळीला सदैवपणे माय जैसे बाळकाते, की वत्सा लागी जैसी गाय हा मरडा फोडो अतिमोहे, तेवी अत्रिनंदने प्रेम हृदये प्रिय भावे आलंगिला. तेनेही चरणी ठेवणी माता होय प्रेमाश्रू ढाळिता, म्हणे आजी भेटली माझी माता निढळवाणी वत्साथे. मग तो महाराज तपोराज हृदयी धरी अत्रि आत्मज, मग साधक हिताचे चोज ओपितसे उल्हासे. जैसे सुता लागितात हिता ओपणी परत्र होत, तेवी दुर्वास सहोदर मोहित होणी हिता मोहित असे. परम आचरुणी कृपे न्याहाळी करणी ओपिली मंत्रावळी, तेने तद्गटी अज्ञान काजळी निघून गेली सर्वस्वी. मग तो ज्ञानी हृदयी दिवटा नृत्य करीत असे तत्व चोहटा, तेने करुणी द्वैत काटा अंकुराते कुडियला. मग कृपे आराधुनी वज्रशक्ती भाळी चर्चिली दिव्य विभूती, तेने करुणी देहस्थिती शक्तिवान मिरविली. मग सवे घेऊन रेवणनाथ गिरनार पर्वती गेला दत्त, तेथे बसून दिवस अमित विद्यावसन नेसविले. ब्रह्मज्ञान रसायन विपुलपणी केले पान, तेने करून ऐक्यपण चराचरी मिरविले. ऐसा झाला तया ते आभास, की मीच स्वामीच्या भास मीच व्याप्त चराचरी असे एक देही मिरवलं. मग पक्षी कुळा वंचरा सहित अचलपणी पाषाणलता समीपेती पाचारिता रेवणनाथा वंदावया. ऐशी अद्वैत दृष्टी होता मग रसायनादी शीघ्र कविता वेदपाठी ज्योतिष अर्था प्रवीण कळा व्याकरणी धनुर्धर जळतरणी वैद्य नाटके चातुर्य गीत गायनी कोकशास्त्रादी अश्वरोहणी चतुर्दश विद्या निरूपिल्या. उपरी नाना शस्त्र प्रवीण अस्त्रे सांगितली, मच्छिंद्रा समान वज्र अस्त्रादी वाताकर्षण संजीवनी सांगितली. वातास्त्र धूमास्त्र अग्निअस्त्र नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलदास्त्र खगेंद्रास्त्र ब्रह्मास्त्रादी निरूपिली. निर्वाण रुद्रास्त्र वासव शक्ती देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्र गती असो ऐसे वर्णिता किती अपार अस्त्रे मिरविला. मग नाथपंथी दीक्षा देऊन उन्मदी मुद्रा पाडिले कान, तत्वा माझी दिव्यज्ञान गळा कंथा ओपिली. देवविधी शुद्ध सारंगी अनुहत वाजे नाना अंगी, कुबडी पावडी देह प्रसंग देह विदेही मिरवला. ऐसे होऊने पूर्ण स्थित मग सवे घेऊन मच्छिंद्रनाथ मार्तांड पर्वती गेले त्वरित नागेश्वर स्थाना बंदिले. तेथे करुणे देवदर्शन वरद घेतला विद्ये कारण, मग साबरी विद्या कवित्व रचन महिवरी मिळवत असे. असो सर्व साध्य झाल्यावरी मावदे मांडिले बहुता गजरी, हरिहरादी साह्यकारी गिरनार पर्वती आणले. सुवरलोक भुवरलोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यश्लोक गणगंधर्व सुरवर अनेक मावद्यास आणले. ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ समुच्चय पर्वताकार मावद्या ते पातले. 4 दिवस यथायुक्त 16 भोगीला अपरिमित, मग प्रसन्न होऊन सकळ दैवते पूर्ण वरा ओपिले. वरदेवनी सकळ विद्येसी जाते झाले स्वस्थानाचे, रेवणसी दही तीर्थाटनासी अत्रि आत्मदेचे पाठवला. तीर्थे हिंटा अपार महिरी तो विट ग्राम मानदेशी, तेथे येऊन मुक्कामासी सहज स्थिती राहिला. तो तेथे सरस्वती ब्राह्मण जान्हविका स्त्री तया लागून लावण्य लतिका स्वरूपमान चंद्रासी वदने लाजवित असे. उभय स्त्री पुरुष एकचित्ती जेवी ते लोहचुंबक रीती, किंवा जगप्रिय गभस्ती अवियोग प्रीती वाहिले. की मिनितोय संगती की विवरस्थाची एक रीती, की भावा अंगी सिद्ध भक्ती सदा धवळारी नांदत असे. तर न्याय उभयंता जान प्रपंच वहिवाटीते एक प्रमाण, पूर्वी इतके असूनी जठरी संतान शून्यपणे मिरवत असे. सप्तपुत्र झाले तयासी परी बाळपणी पंचत्व देहासी, 7व्या 8व्या दिवशी 10व्या दिवशी पंचत्व होय. ऐसे षटपुत्र देहांत पावले, यावरी 7वे उदय पावले. ते 12 दिन वाचले, तेने हर्षले विप्रमण.
कांतीसी म्हणे परम वेल्लाळ पंचम षष्ट बक्षिले काळे, हे द्वादश दिन केवळ वाचले, काळ वेळ लोटली येणे एक, आणि चुकल्या परीस तो 10 वर्षाच्या होय आयुषी, परी आता या पुत्रासी भय नसे सर्वतागे. ऐसे कांतेसी बोलून वचन बारसे मांडले परम आवडीने, गृही करून पंचपक्वाने घाली भोजन विप्राचे. तो ते दिवशी रेवणनाथ भिक्षा करीत आला, तेथ अलक्ष गाजवून त्या द्वारा ते पुढे पाऊल ठेवीत असे. तो त्या विप्रे देखील दुरोणी वाढते पात्र ठेविले धरणी, तेसाची बाहेर येऊन नाथा निकटलत बघे. तो तेजपुंज हाटक कांतीत देखता विप्र म्हणे चित्ती, हा पूर्व तापसी अवतार क्षिती कोणीतरी आहे की. तेसाची 16 लगबगे करून नाथ चरणी मस्तक ठेवून म्हणे, महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की. असो ऐसे असोनी मज दारिद्र्याचे मनोरथ डावलून जातात किंमत, तरी हे तुम्हा नवे यथार्थ अनाथा सनात करावे. मी हीन दीन जाती ब्राह्मण काय करावा उत्तम वर्ण, सेवाचोर अतिथी कारणे व्यर्थ संसारी मिरवितो. ऐसे बोलणे म्लान वाणी माथा वारंवार ठेवी चरणी, आपला वर्णाश्रम टाकून विव्वळ झाला भावार्थे. त्यावरी नाथ बोले त्यासी, आम्ही शूद्र तू विप्र मिरविसी, मज नमस्कार करावा तुझीसी अर्थ नाही जाणीचे. एरू एकोणी बोले वचन, शुद्ध जातीच्या ब्राह्मण तो मातंगा करील नमन, अन्य वर्ण चुकेल केस. कडू बक्षिता काय होय गोड, होणार नाही धड पुढा. प्राज्ञिक मानेला जैसे वेडा, तरी त्या पंडिता धिक्कार. तरी ऐसे वर्म निपुण मज कैसे येईल घडून, परी देखावे श्रेष्ठ वचन ऐसी विनंती करीत असे. ऐसे बोलता विप्र त्या मनात म्हणे, रेवणनाथ हा विप्र आहे प्रज्ञावंत, बोला परी चालत असे. ना तरी बोल बोलता सोपे आचार दावितात तीर कावे, तरी आता असो याते स्वल्प सिद्धार्था ते मिळवू. मग विप्राच्या दरुणी हात संचार करीत त्याचे गृहात, विप्रे नेवोनी स्वसदनात महाराज बसविला. पात्र लगबगे आणि वाढून सर्व पदार्थ भरी प्रेम करून पात्रा निकट बेसून भोजन सारी नाथांचे. अन्य विप्र नेमून सकळांचे करी विसंगोपन, परी आपण न उठे नाथापासून परम भक्तीसी गुंतला. जैसी शर्करेसी पिपिलिका काढू जातात दडपी मुखा, तेवी भक्तीच्या धरुणी आवांका विप्र गुंतला नाथ भक्ती. असो ऐसे परमभक्ती नाथाची झाली जठर तृप्ती, एरीकडे विप्र पंगती गेले भोजन सारुण्या. विप्र गेले आपले सदनी, एरीकडे नाथा लागून भोजन झाल्या नम्रवचनी बोलता झाला विप्र तो. म्हणे महाराजा आजीच्या दिन वस्तीसी सेवावे माझे सदन, उदधिक प्रातकाळी उठून जाणे असेल तरी जावे. पाहुणे त्याच्या परम आदर अवश्य म्हणे विदुकुमार, एकांत स्थानी शयनावर नाथा नेऊन पहुडविले. नाथा शयनी होता निद्रित, आपण भोजन सारणी तोडीत, वारासार करून येत नाथापाशी त्वरेने. तो सूर्य गेला असतासी, मग उठून बेसला तापसे, पुन्हा वंदुनी नाथचरणाशी उपहारा करावा म्हणत असे. तो नाथ म्हणे, आता भोजन झाले आहे न इच्छी मन. मग आपला नित्यनेम सारून पुन्हा शयनी पहुडला. सरस्वती ब्राह्मण निकट बसून नाथाचे चोरीत असे चरण, तो मध्यरात्री झाली पूर्ण, तेव्हा विपर्यास परतला. बाळ जे होते मातेपाशी सटविने झडपिले त्यासी, परंत ते झाले कासावी शोको सिंधू उचंबळला. हाक मारी स्वभरत्या ते म्हणे, बाळ कासावेस बहु होते. विप्र म्हणे, त्या कांते ते होईल तैसे होऊ दे. तू न करी आता काही अनुमान, निद्राभंग होईल नाथा कारण. आपुले प्रारब्ध मुळीच येईल, बरवे कैसे होईल. मागे आचरलो काही पाप, ते भोविता अमुप, आताही मोडता स्वामीची जो सुलभ पुढे दिसेना. ऐसे बोलून कांते ते श्रीनाथाचे चरण चुरीत, तो सविता सुताचे येऊन दूध बाळपाशी आकर्षिला. काढून चैतन्य जीवदशारूप घेऊन गेला यमासमेत, एरीकडे शवस्वरूप बाळदेही मिरवले. मग तो मायाच्या मोह दारून हृदयी पेटला विरह अगणा, मग मंद रुदन भरतार नारायण जाणवी तेव्हा करीत असे. तो प्रातः काळ समय झाला, शयनीनाथ जागृत झाला. तो मंद रुदनार्थ आकरणीला एकाएकी तयार. नाथे एकोणी मंद रुदन विप्रासी म्हणते, रडते कोण. एरू म्हणे, बाळकाच्या प्राण कासावीस होत असे, म्हणून मोहस्थित नाथा अज्ञानपणे रडते कांता. ऐसी एकोणी तयाची वार्ता बाळा आणि म्हणत असे. मग तो विप्र स्वकांतेपाशी येऊन पाहे स्वपुत्राचे, तव ते मिरवले प्रेतदशेसी, हाका मारून तिद्वान. म्हणे, महाराजा प्राणरहित बाळ झाले जी निश्चित. ऐसे एकोणी रेवणनाथ परमचित्ती शोभला. म्हणे, मी या स्थळी असता कैसा डाव लादला कृतांता, तरी तो कृतांत पाहिन आता, पाहुणी नाहीसा करीन मी. ऐसे दुर्घट शब्द बोलून ब्राह्मणाची म्हणे, बाळ आण. तव ते शरीर उचलून नाथा लागे अर्पित असे. तव ते बाळ परम गोमठे नाथ पाहे, आपले दृष्टी चित्ती हळवळून म्हणे, नष्ट कर्म काय उदे दे.
विप्रासी म्हणे, बाळ तू ते इतकेची झाले काय नितांत? एरी म्हणे, कृपावंत बाळ सातवे हे असे. बाळ होता बाळंतपणी मृत्यू पावले पंचसप्तदिनी, द्वादश दिनी तपप्रातनी बाळ सातवे हे असे. तरी आता असो केसे हो, हीन प्रारब्ध आहे आम्हास, ते सुफळपणी कमलेश फळा केसे येईल की. परी असो होणार ते झाले आमचे सेवेसी चित्त रंगले, ते पुण्याशे हेची इतकले वारंवार लागो की. ऐसे बोलता विप्रवाणी अंतर्जानेतले प्रांजळपणी. मग सरस्वती विप्रा पाचारोने बोलता झाला महाराजा. म्हणे, वत्सा 3 दिवस जतन करी बाळतनुस, मी स्वतः जाऊन यमपुरी 7 बाळे आणतो की. मग अमर मंत्र मंत्रुनी विभूती चर्चिली बाळ शवाप्रती. म्हणे, विप्रा बाळ हे चिती येणे नाचणार नाही रे. ऐसे सांगून त्वरित त्वरित तेथून निघता झाला नाथ. व्यान अस्त्र जलपुनी सनात अति वेगेसी चालिनाथ. बहुते अस्त्रांचे करी भ्रमण, तेने हिमालय अंबुकन शीतळ करून या जान यथास्थित मिळवले. जैसे शीताचे जुळके आत समीप पावक निश्चित, तेने करून शरीरात बाधा न करी अंगाते. तेवी आदिनामास्त्र सव्य मिळवणी सव्य मिळवणी योगपात्र व्यानास्त्रमुखी स्तोत्र. जलपुणीगिरी वेदला सहज चालीला यमपुरी संचार करी यक्ष धवळारी. तो धर्मराज पाहुणे नेत्री आसनाहोनी उठलासे. बेसुनी आपल्या कनकासने षोडोपचारे पुलिला मुनी. सहज करपुटी नम्रवाणी धर्मराजे आरतीला. म्हणे, महाराजा योगदक्ष किमर्थ कामी योजिले लक्ष, तरी ते वधुनी सुढाळ पक्ष मज यक्षाते तुष्टवी. एरू म्हणे, यमपुरी नाथा मी सरस्वती विप्राचे घरी असतात तुवा येऊनी तयाच्या सुता हरण केले केसे रे. तरी जे घडू नये ते घडले, परी आता मागुती देईचे पाहिले. आणि षटपुत्र त्याचे कोठे ठेवले तेही आता देई आणोनी. तरी या बोलासी वर्तन तू न ये जरी घडून मम कोपाच्या प्रयागनं उरून देई तुझ लागे. ऐसे बोलता रेवणात विचार करीत जब दिसूत. म्हणे, चांगले बोलून याते शिव धरे ते पधाळावा. आपुल्या सर्वस्वी निमित्ताकडून अधिकारी करावा उमारमण. हा सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापो. ऐसा विचार करून मानसी बोलते झाला योग्य असे. म्हणे, महाराजा मम बोलासे चित्त द्यावे यथार्थ. हे महाराजा, हरिहर आणि तिच्या जो नाभिकुमार हे मुख्य त्यांच्या कारभार सखळत करणे त्यांचे. जरी म्हणाल केसरी ती त्रिवर्ग त्रिकामी असती, शिवशगी विधी उत्पत्ती रक्षण शक्ती विष्णूंची, तरी यक्षपदी तो तमोगुणात विहारी, आम्ही त्याची करीतो चाकरी. मारणे तारणे आमच्या करी काही एक नसेजी. तरी आता प्रतापराशी गमन करावे कैलासासी, आराधुनी शिवजित्तासी सप्तपुत्र न्यावेची. आणि खून सांगतो उत्तर तेथेचे आहेत सप्तकुमार. तरी दावुनी आपला बुद्धिसंचार कार्य करून घेणे, आपले कार्य करण्याची. मजबरी जरी आला आपण कोपण, तरी मी काय हिंदीन शय करता उमारमण प्रसिद्धपणे मिरवत असे. शय करता आहे बहुचराचरी शास्त्रादी बोलतीत साचार. आपणही आहात जाणीव सर्व अंतरंग सर्वांचे. ऐसे असूनी महाराज का कोपण योजिता मज, सोज्वळ तेजी अर्कराज तम धवळारा नांदविता. तुम्ही सर्वांचे ज्ञान दिवटे कुपी पडता अज्ञान वाटे, हे योग्य नव्हे तुम्हाला वटे धोपट पंथी मिळा नाका. ऐसे बोलता धर्मराज मानव तुकवी तेजपुंज. मन हे पंचाननाचे काज ते सत्यार्थ बोलसी तू. तरी आता कैलासी जाईन कैसा हे पंचानन तो सत्वर दृष्टी पाहीन. अमित्र पण त्यासुद्धा ऐसे बोलून योग धरणी उठता झाला. मग तेथून व्यान अस्त्रमुखी स्तवनी कैलासाचे पातला. आता तेथे कथा सार होईल इतकी धुंडी कुमर. मूळ काव्य ग्रंथापर नर हरिकृपे वर्णित. स्वस्ति श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिशोध भाविक चतुर पंचत्रिशम अध्याय गोढा. श्रीकृष्णार्पण नमसो शुभम होतो श्रीरस्तु. अध्याय 35 ओव्या 241. सिद्ध नवनाथ भक्तिसार 35 अध्याय समाप्त. ओम सिद्धाय नमः.